अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यालाही पावसानं झोडपलेलं आहे। शेवगाव पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जनावरं आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय। तर नगर पाथर्डी रस्त्यावर पावसाचं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भोंगळे यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। सध्या मी नगर पाथर्डी रस्त्यावरती आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर पावसाचं पाणी हे रस्त्यावरती आल्यानं या ठिकाणी वाहतूक जी आहे तर ती ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं आहे। अहिल्यानगर महापालिका असेल त्याचबरोबर इतर अग्निशमन दल जे आहे तर त्यांच्या माध्यमातून बचाव कार्य जे आहे तर ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या नदीला जर बघितलं तर अक्षरशः पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक वाहनं यामध्ये वाहत आल्याचं पाहायला मिळतं आहे। अनेक जनावरं जे आहेत तर ते देखील या पुरामध्ये वाहून गेल्याचं स्थानिकांनी सांगितलेलं आहे। एकूण जर बघितलं तर नगर असेल, पाथर्डी असेल, कर्जत असेल, श्रीगोंदा असेल या भागाला मोठ्या प्रमाणामध्ये या पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर।